मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या नावाचे नामकरण केलं होतं। तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीस नाव दिलं होतं। पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस दिलेलं नाव हटवण्यात आल्यानंतर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सकाळपासूनच पंचायत समिती गेट समोर भर पावसात आंदोलन करत होते। तसेच आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेले अधिकारी हे गांभीर्याने घेत नसल्याने अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय। काहींनी तर चप्पल फिरकावून दिली। पोलीस घटनास्थळी तैनात असल्याने तणाव शांत करण्यात पोलिसांना यश आले। सकाळपासूनच आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मिरज पंचायत समिती आवारात गोळा होऊन मिरज पंचायत समितीच्या गेट समोर आंदोलन सुरू केलं। कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी कोणी अधिकारी येत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते। काही वेळानंतर अधिकारी आले। कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने कार्यकर्ते आणखी आक्रमक होऊन त्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्नात होते। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। चळवळीचे कार्यकर्ते आणि पोलिसांबरोबर वादावादीचा प्रकार घडलाय। पोलिसांनी पंचायत समिती आवारात पोलीस बंदोबस्त वाढवलाय। उद्याच्या होणाऱ्या सभापती निवडीच्या वेळी राजकीय घडामोडींना वेग आलाय। मिरज पंचायत समितीच्या जातीवादी प्रशासनानं आणि सांगली जिल्ह्याचा जातीवादी सीओ विशाल नरवाडे यांनी संगनमताने 31 तारखेला रात्री प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी नाव दिलेलं होतं आणि सभागृहाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत, स्वतः जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी, मिरज पंचायत समितीचा जातीवादी बीडीओ सायमोटे, पंचायत समितीचे सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये 11/7/2026 रोजी सभागृहाचं नामकरण करण्यात आलं आणि 27 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं 29 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी रात्री घाई गडबडीमध्ये प्रशासनानं ती नावं हटवली। आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांची भावना अशी आहे, नावं हटवण्याच्या पाठिंबाचा उद्देश प्रशासनाचा नेमका काय होता? नावं हटवताना आपण कोणाची परवानगी घेतला? आपल्याला कुणी आदेश दिला की हे नावं हटवायला पाहिजेत? का मिरज तालुक्यामध्ये या नावांच्या बरोबर जातीय निर्माण झाली होती का संघर्ष निर्माण झाला होता? हा प्रशासनानं खुलासा केला पाहिजे। आज प्रशासक राज संपलेला आहे आणि इथं लोकप्रतिनिधी निवडून येऊन लोकप्रतिनिधी काम करत आहेत। त्यासाठी इथं सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये ठराव झाला पाहिजे। मग इथं सभापती असताना, सदस्य असताना प्रशासनानं मनमानी पद्धतीनं हा कारभार कशासाठी केलाय याचा सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे। त्यामुळं आज आम्ही प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि पुन्हा सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यासाठी आणि प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी या मागणीकरिता आज सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आलेलो आहोत।